राज्यात गाजलेल्या मालेगावच्या डोंगराळे येथील चिमुकलीवर अघोरी अत्याचार करून निर्घृण हत्या खटला प्रकरणात आतापर्यंत सरकारकडून 24 साक्षीदार तपासण्यात आले, तर आरोपीकडून तपासण्यात आलेल्या 2 माध्यमांच्या साक्षीदारांची आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उलट तपासणी घेतली। 7 सप्टेंबर पासून खटल्याची अंतिम सुनावणी होणार आहे। लवकरच या खटल्याचा निकाल लागेल अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नांदगाव कृषी विभाग तसेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा नाशिक यांच्या वतीने तहसील कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव 2026 चे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी मंचावर तहसीलदार सौंदर्णे साहेब, कृषी अधिकारी श्री डमाडे साहेब उपस्थित होते। कुठल्याही कीटकनाशकांच्या फवारणीशिवाय नैसर्गिक वाढलेल्या रानभाज्यांमध्ये आरोग्यासाठी पौष्टिक गुणधर्म व रानभाज्यांची शहरातील नागरिकांना ओळख व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। मनमाड परिसरात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून पावसाअभावी नदी नाले कोरडे आहेत, तर विहिरीतही पाणी न उतरल्याने लाल कांद्याची लागवड लांबली आहे। उधार उसनवार करून कांद्याची रोपे तयार केली, मात्र पावसाअभावी ही रोपे जळू लागल्याने लाल कांद्याची लागवड लांबली आहे। प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने कारवाईचे निर्देश दिल्याने राजस्थानातील कापड प्रक्रिया उद्योग ठप्प झालाय। त्याचा थेट परिणाम मालेगावच्या यंत्रमाग व्यवसायावर होत असून तयार झालेल्या कापडाला मागणी नसल्याने सुमारे 3 लाखांपेक्षा जास्त तयार कापडाच्या गाठी मालेगावाच्या गोदामात पडून आहेत। त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी आता पॉपलिन यंत्रमाग धारकांनी 7 दिवस व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। महिनाभरात तिसऱ्यांदा हा व्यवसाय बंद करावा लागला, त्यामुळे यंत्रमाग चालक व यंत्रमाग मजूर अडचणीत आले आहेत। युवा सेना जिल्हा प्रमुख महाराष्ट्र शासन मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य फरहान दादा खान यांचा वाढदिवस शुक्रवार 14 ऑगस्ट रोजी मनमाड शहर शिवसेनेतर्फे मनमाड शहरासह पानेवाडी व नांदगाव येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे। उद्या सकाळी 10 वाजेनंतर निगराणी व मनोरम सदन शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर, झेंडे, वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे। सकाळी 11 वाजता महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेना शिवसेना मनमाड शहर यांच्या वतीने हिरुभाऊ गवडी मंगल कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर तसेच मनमाड नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या 10वी व 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलाय। दुपारी 12 वाजता पानेवाडी येथील इंडियन गॅस प्लांट येथे महाराष्ट्र औद्योगिक कामगार सेनेतर्फे अभिष्ट चिंतन होणार आहे, तर दुपारी 12:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत फरहान दादा खान यांचा नांदगाव येथील देवाज बंगला येथे अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहे। या विविध कार्यक्रमांना नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मनमाडमध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत एकात्मता चौकात रॅलीची सांगता झाली। यावेळी माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला। भाजप नेते गणेश धात्रक, लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मनमाड नगर परिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांच्या सहभागाने जनजागृती तिरंगा रॅली काढण्यात आली। नगराध्यक्ष योगेश पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्यासह पालिका कर्मचारी, आशा स्वयंसेविका, बचत गटाच्या महिला व नागरिक सहभागी झाले होते। हातात तिरंगा झेंडा देत महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले। लायन्स क्लब इंटरनॅशनल व सिद्धी क्लासेस कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने वाढत्या वयातील मुलींच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले। स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर निधी भन्साळी यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ सुचेता खताळ होत्या। नगरसेविका कमल आंधळे, डॉक्टर प्रताप गुजराती, डॉक्टर भागवत दराडे उपस्थित होते। लायन्स क्लबचे सदस्य, सिद्धी क्लासेस कॅम्पसच्या संचालिका भाग्यश्री दराडे, शिक्षक, विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। सौ पुष्पा मतकर यांनी आभार मानले। महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना व उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा दिनानिमित्त HIV टाळा, HIV मुक्त देश बनवूया, आपले जीवन सुरक्षित बनवूया, रक्तदान श्रेष्ठ दान, धूम्रपानाचे धोके, बेटी बचाओ बेटी पढाओ अशा विविध पोस्टर्स व रांगोळीद्वारे जनजागृती केली। हॉस्पिटलच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य IVF मोफत सल्ला व तपासणी शिबिर दिनांक 13 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत
शिबिरात सहभागी रुग्णांसाठी IVF उपचार पॅकेज केवळ 99,000. ठिकाण देवकी हॉस्पिटल, मनमाड. संपर्क क्रमांक 89 83 89 31 77 93 25 30 63 10. मध्ये GNMA कोर्स फक्त 9,999 मध्ये. पात्रता 12वी पास नापास. सिद्धी पॅरामेडिकल. संपर्क क्रमांक 98 23 25 53 55 91 45 15 59 55. द न्यूजचे हे बातमीपत्र आपल्याला कसे वाटले हे नक्की कळवा. जनश्रद्धा न्यूज, जनतेच्या समस्यांचे स्पष्ट प्रतिबिंब. आमच्या जनश्रद्धा न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व ताज्या घडामोडींसाठी अपडेट रहा.